हे गाईज नमस्कार, मी तुमचा आवडता चिरतरुण मंदार मोकाशी. तर आता तुम्हाला माहितच आहे आम्ही मणीचे व्लॉग कसे असतात, मणीचे फूड व्लॉग पण असतात. तर आज आम्ही मणीचा फूड व्लॉग करणार आहे आणि त्या व्लॉग मध्ये आता नवरात्र सुरू आहे ना, तर म्हटलं उपवासाचा काहीतरी पदार्थ करावा. उपवास तर करत नाही. लोक करतात की त्यांना दाखवायला नको म्हणजे तुम्ही कांदा भजी खाल्ली असतील, पालक भजी खाल्ली असतील, कोबीचं भजी खाल्ली असतील. आता मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचे बटाट्याचे भजी आणि खूप सोपी रेसिपी आहे. मी नक्की करून बघा, त्याला दाखवतो. तर मंदार म्हटलाय मी आज उपवासाचं काय करतो. उपवासाचे बटाट्याचे भजी. ओके, बचाचा माझी मज्जा आहे कारण मला बटाट्याचं सगळं प्रकार आवडतात खाद्यपदार्थ. आणि स्वयंपाक पण करावा लागणार नाही आज. ए भजीवर जेवण नसतं, खाणार आहे आम्ही. बघा आता वाजलेच सांगतो तुम्हाला दुपारचे 1. मग जेवण भजी आम्हाला व्लॉग करायला जाणार 2 तास. मग जेवण कधी? भजी हेच जेवण असेल गाईज आज. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. काय म्हणलेलं चालू शकतं एवढं तेवढं, रोज थोडीच जेवायचं असतं. आणि खूप बेसिक साहित्य आहे. बचाचा मिरची. ही मिरची तुम्हाला बारीक वाटत असेल पण ही आम्ही गावाकडनं आणलेली लवंगी मिरची आहे. ओके, तिखटाला फाड असते, असं म्हणजे सकाळी त्रास होतो. अरे लोकांना ऍक्सेंट बदलून नको बोलू, कळतंय त्यांना मराठी. आय एम फ्रॉम USA. ओके, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? फाईन देन. आणि हे शेंगदाण्याचं कूट, जिरं आणि मीठ एवढंच साहित्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं साहित्य ते आहे राजगिरा पीठ. तर बघूयात रेसिपी. तर पहिल्यांदा मी बटाटाची साल काढून घेतो, म्हणजे बटाटा छिलतो मी. माझे हिंदी लोक सुद्धा बघतात ना, त्यामुळे मला विराट कोहलीची कमेंट आली. ओके, छिलतो हे चुकीचं हिंदी असं नाही वाटत का तुला? नाही, जो मेरा हिंदी नन ऑफ किसी का हिंदी. इंग्लिशचं पण फार आणि छान छिलतोय रे. हे अगं कसं आहे माहितीये का, कुकिंगची आवड मला लहानपणापासून आहे. ऍक्च्युली मी हॉटेल मॅनेजमेंट करणार होतो. आमच्या आई साहेबांनी म्हणले नाही. मंदार तू आता करतोयस ते पण छान, मॅनेजमेंट चालू आहे तुझं. थँक्स. होम हॉटेल मॅनेजमेंट. या हॉटेल टाकायचं तेवढं राहिलं. हॉटेल टाकणार की. तर बटाटा छिलून झालाय, तर आता आपण खिसणीने तो खिसून घेऊया. तर हा छिललेला बटाटा आता खिसून घ्यायचा बारीक बारीक. ओके, आणि तो डायरेक्ट पाण्यात टाकून द्यायचा. पाण्यात का टाकायचा, तर बटाट्यामध्ये असते स्टार्च. ओके, ते निघून जाण्यासाठी आपण तो पाण्यात टाकायचा. मला खरंच मास्टर शेफ ऑफ अमेरिका और समथिंग आल्यासारखं वाटायला लागलं. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. या जिथे की एक इंडियन कुक काम करतो. खसखस बटाटा चिरताना बोट सुळीत वाचवली. खिसणीत ना रे. काहीच ही खूप जळते माझ्यावर. बुक्की मारीन की मग जळणं निघल तुझं बोलणं. बघितलं, मला कळतच असेल या बोलण्यावरून मला किती छळ होत असेल. पाणी ऑलरेडी टाकलेस का तू? तुला काय वाटलं बटाट्यातनं पाणी आलं? नाही रे मंदार, आन्सर तर जोक मारूच नकोस. हा जोक नव्हता, जोकच तुझी होता. बुद्धी. आणि हा बुद्धीचा नाकलेचा मागच्या ब्लॉग मध्ये म्हणत होता की काय अक्कल दाडा काढल्यामुळे अक्कल नाही, असा कुठं संबंधच नसतो. अक्कल दाढेचा नाकलेचा संबंध आहे का? असं नाहीये, माझं तसं नाहीये, मला नाहीच आहे. अक्कल हा म्हणत होता अक्कल दाड्या काढल्या म्हणून मला अक्कल नाही. तसं कुठं असतं का? मला नाहीच आहे. शट अप, पांचट जोक तुझे बंदच कर तू. त्यावर तर चालेल लॉग. कुजवी हसले स्वतःच हसले, म्हणजे बघा पटतंय पण सगळं. आणि असं धक्के मारून घ्यायचे, म्हणजे सगळं निघून जातं आतलं. ओके, मला पण नवीनच काहीतरी खायला मिळणार आहे कारण मी पण नाही, मला माहितच नाही हा काय बनवतोय. बनवल्यावरच फायनल डिश मला दिसणार आहे. मज्जा आहे माझी. तर ह्या मिरच्यांची आता मी देठ काढून घेतो. मिरच्या फ्रॉम US आहे ना? या देशी मिरची आहेत आमच्या, बारीक बारीक, त्यालाच लवंगी मिरच्या. आणि याच्यात आपण 1 चमचा वगैरे जिरे टाकतोय. ओके, आणि आपण हे वाटून घेऊया, मिरची आणि जिरे. सी ओके, बारीक एकदम. खरं तर मला खाण्याची खूप आवड आहे. झालंय असं की जसं तुम्ही मागच्या व्लॉग मध्ये बघितलं, एक साइडची दाढ काढली. इकडं मला 2 दाढा नाहीयेत, त्यामुळे आता मला एक साइडनेच खावं लागतंय. 3 महिन्यानंतर पुढचं इम्प्लांट होणार आहे. केवढी मिरची ठसत, पण मी एक साइडने खातच असते भरपूर. त्याला तर आता पुढची प्रोसेस आहे आपली. असं सुंदर असा बटाटा पिळून घेतलेला आहे.
हो. आणि एकाच बटाट्याची भाजी करतोय बरं का, एक मीडियम साईजचा बटाटा घेतलाय, तर खाणारे आम्ही दोघच आहे. का रे म्हणणार, पण मी जास्त खाते ना, भले एक साइडने खाऊ द्या आता सध्या. सगळं खा, जेवण केलं ना, हेच जेवण आहे आमचं. मग त्याच्यात गोष्टी जाणार आहेत ना. बरोबर, बरंच काय काय अजून यात पडणार आहे. तर ह्या बटाट्यामध्ये आपण आता पहिल्यांदा ही जी मिरची आहे, मिरची आणि जिऱ्याचं मिश्रण टाकून घेऊया. छोट्या मिरच्या होत्या म्हणून घेतलेल्या तेवढ्या, तर तुम्ही मोठ्या असतील तर 2-3 पण मिरच्या घेऊ शकता. मला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार. ज्याला तिखट आवडतं त्यानुसार तिखट तसं घ्या, नाहीतर ज्याला सकाळी किती वाजता उठायचं आहे त्यानुसार घ्या. का गडबड होईल का? मग अलार्म वाजणार ना. पोटात. आणि आपण हे जवळपास 2 चमचे कूट घेतले शेंगदाण्याचं. शेंगदाणे भाजून जी कूट केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आता राजगिळाचं पीठ आपण कसं घेणार आहेत, कसं जसं आपण कांदा भाजीला करतो की पाणी टाकत नाही लागेल तेवढं, तसं सेम प्रोसेस करायचं. थोडं थोडं टाकून घ्यायचं. आता समजा आता मी 2 चमचे पीठ टाकलं, चवीनुसार पीठ मस्त असा हाताने आणि काय करायचं मंदार, मिक्स करायचं. छान कालवतोय मंदार याला. टिक्की करणार आहेस का मंदार तू? येस. मग भजी कशी होणार? भजीच असतात की, गोल भजी नसतात का? फोड आलाय फोन, वेटा वेटा. पुन्हा तरी मी आता हे पीठ व्यवस्थित मळलेलं आहे. तुम्ही सांगा, ही एवढी टिक्की आहे, ही भजी कशी म्हणता येईल? भजी हे कसं खाचील असतं? खाचील बोलत बोलत. टिक्की मग हे फ्राय करणार ना तू, डीप फ्राय प्रॉपर तळणार आहे, फ्राईड टिक्की. आणि हे आमचं आजचं जेवण. मला चालतंय. आणि हे तुम्ही खाऊ शकता दह्यासोबत. बऱ्याच टिक्की होत आहेत, आय मीन भजी होत आहेत की. तेवढंच प्रमाणातच खायचं असते. हो. उगं मसारावाने खायचं. मसारावाने उगं पुढे टाकले म्हणून कायच नसते. म्हणजे तुला म्हणायचंय का मी मसाला आणि खाते? तुला कशाला तू स्वतः रोडून घेतेस? वाटतंय का तू मैदा आहेस? नाही वाटत. तुझ्यासाठी नाही ते. कैसा लगा मेरा मजाक? ओके, मी रॅन्डम बोलत होतो. ठीक आहे मंदार, बोल आता काय बोलायचं, आम्ही ऐकायचं. तर कॅमेऱ्यावरचं स्क्रिप्ट आहे. रिअल लाईफ मध्ये आम्ही ऐकायचं ना आम्हीच ऐकायचं, असं आहे. साला ये दुख का खत्म नहीं होता बे. असं काही नाही मंडळींनो. मंडळींनो, तुम्हाला माहित नाही मंडळींनो, ही मंडळी अशी आहे की नाही, भंडारात लावल मला. तर हे माझे वडे करून झालेले आहेत. तर ही कढई आता तापाय ठेवलीये मंदारनी, तेल जाणार आहे त्याच्यात तळण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही आमच्या गॅलरीतून हा नजारा बघा हिंजेवाडीचा. आणि मेट्रो झालेली आहे बर का, टेस्टिंग चालू आहे ना रे मेट्रोचं. हा, टेस्टिंग चालू आहे. मेट्रोचं काम कम्प्लीट झालं की आम्ही मेट्रोनेच प्रवास करणार की नाही माहित नाही. होय मंदार? नाही. नाही करणार. गाडीवरच फिरायला आवडतं, पुण्यात तर गाडीवरच. जरी मेट्रो फास्ट असेल तरी जाण्या येण्याचं म्हणजे फ्लाईटचं कसं असतं ना, तसं झालं विषय. तिथं एअरपोर्टवर जास्त वेळ जातो, तसं स्टेशनवर चढायचं उतरायचं आणि जाण्यात कमी वेळ लागतो, परत खाली उतरण्यात चढण्यात जास्त वेळ लागते. बरोबर. आणि इथली पुण्यातली मेट्रो जरा स्लोच आहे असं मला वाटतंय. डेंजर विषय. हात केला तरी थांबते मेट्रो. हे मला नव्हतं माहिती. मला सांग, जी हे पातळ काप असतात कांद्याचे असो बटाट्याचे हे असो, पण पातळ कापच आहे. वडे, साबुदाणा वडे, आता हे पण उपवासाचेच बटाट्याचे वडे ते म्हणू शकतो. भजी कशी भजी येते. ठीक आहे मंदार, तर तू मी म्हणशील पहिल्यांदा भजी टाकतोय पहिल्यांदा तेलात. 1 वा, 2 मला वाटतंय आपलं टायटल असं असेल, भजी की वडे. दही आणलंयस का? हे नाही आणलेलो. Nice. अशी अर्धवट कामं केली सरक एक जातात. मिनिट बोलताना गेलो. दहीच नाही आणलंय खायला. तर हे असं होऊन द्यायचं, लगेच हलवायचं नाही. लगेच हलवायचा प्रयत्न केला तर तुटू शकतो. अच्छा, बघू. सुरक्षितता बाळगा. बाबा काहीतरी फंबल मारलेले नाही. बघू. सुरक्षितता बाळगा. नाही, फंबल येते. असू दे. मग हळूहळू खाल्लं असं. मंदार, आणि तुझ्या परफेक्ट. हातातले एवढ्या बघून विचार करत असते काय घातलंय हे मंदार. हा, एवढं नजर चांगलं लागू नये दिसतंय. म्हणून. चांगलं दिसतंय म्हणून. बर, लय खरं वेळा. सांगायचं मंदार, आता कुठे पाहिलीस ही रेसिपी? कुठंच नाही बघितली. ओ,
Created by मम्मीने own सांगितले, मंदार मम्मीने मोकाशी. सांगितले. ओके. आमच्या मम्मीच्या व्लॉग मध्ये बघू शकता तुम्ही रेसिपी. आमचे मणीचे व्लॉग आणि आमच्या मम्मीने मम्मी. चालू केले चॅनल त्याचं मम्मीचे व्लॉग. येस. आणि मस्त असं मंद आचेवर भाजू द्यायचं, थोड्या वेळाने पलटी मारायची, वा. मस्त गोल्डन होईपर्यंत फ्राय भारी. करायचं. शक्यतो माझी रेसिपी आहे ना मित्रांनो, माझी रेसिपी गंडतच नाही कधी. हम्म. पूर्ण लाल होईपर्यंत माझीच लाल वडे भजी. वडे आता तू मान्य केलंस वडे. नाही तू म्हणत होतीस तीनदा म्हणून तसं झालं. मित्रांनो नवरात्री सुरू आहे आणि आज शुक्रवार आहे आणि आजच्या या शुक्रवारच्या दिवशी मला आमच्या प्रतीक दादांनी आकुर्डीच्या आरतीसाठी तिथे बोलवलंय. तो 500 वर्ष जुनं मंदिर आहे तुळजाभवानीचं हम्म. आणि मी आज संध्याकाळी तिकडे जाणार आहे. तो पण तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवू आम्ही ती पण गोष्ट. येस. तर बघूया मी कसा छान दिसतोय ना, क्यूट. दाढी करून आलाय नुकताच. दाढी चोरून. चोरून आलाय. अच्छा, कोरून म्हणायचंय बरं याला. इतका वेळ लागतो का मंदार तळायला? हो, कच्चं पाहिजे असेल तर तुला सांग. तुम्हाला जर कच्चा हवा असेल तर निम्म्यातनच काढा. तुम्हाला जर व्यवस्थित फ्राय करायचं असेल तर व्यवस्थित फ्राय करा आणि तुम्ही जर अर्धा तास थांबला तर ते करपूनही जाईल. त्यामुळं तुमच्या आवडीनुसार कशी भाजायची तशी भाजा. तुला पाहिजेत का असे नको. कच्चे देऊ? नको. खूपच वेळ लावतोय हा आणि मला आता खावंसं वाटतं. कसं असतं माहितीये का, कुकिंग ही गडबडीची प्रोसेसच नाही. मला जेवढं कळतं. तुम्ही निवांतपणे कुक करताल एखादी एखादी डिश हम्म. ती तेवढीच चांगली होते. कुकिंग ही नुसती कला नाही. पाककला आहे. चुप हो जा सातवीं फेल. चुप. मी आज 5 वारते ना, पण चांगले आहेत आय थिंक सो. आणि हे बघा आपले वडे तळून आपण बाहेर काढलेत आणि हे आता आपण एकदा कागदावर ठेवूया. गॅस मोठा करायचा, तेल गरम होऊ द्यायचं व्यवस्थित अच्छा. आणि मग राहिलेले वडे सोडून देऊ. बर. खर तर आमचा नाश्ता गच्च झालेला आहे त्यामुळं काय टेन्शन नाहीये. हो ना मंदार? येस. निकितानं पोहे बनवलेले. गप्प बस ना. आहे का? मग काय बोलू सांग बरं. काय? ही मला सगळं सांगते अहो बोलायला. असं सांगे काय बोलायचं होतं आता, इथं चुकलं का काय? छान दुसरा घाणा वड्यांचा भाजला जातोय. दुसरा आणि शेवटचा. एवढंच केलेलं. हो. आणि आम्ही एवढंच खाणार आहे. हे बघा किती रे, 3 4 10. 5 10 वडे. 10 भजी आहेत ते. वडेच म्हणणार ह्याच्याकडे बघून मी ह्यांना वडेच म्हणणार. मग तुला खायला नाही मिळणार. किती छान ना, मला असा कुक नवरा मिळालाय जो छान छान डिशेस बनवतो. असंच मंदार बनवत जा माझ्यासाठी वेगळ्या वेगळ्या. आणि यातच थोडासा जास्त भिजलेला साबुदाणा टाकला ना, थोडासा हम्म. जास्त भिजलेला साबुदाणा, जास्त नाही टाकायचं बरं, तसंच टाकायचं 2-4 चमचे, तर तुम्हाला साबुदाणा वडे होऊन जातील जे चुरचुरीत असतील ना की असे भुसभुशीत. ओके. टिप फ्रॉम मंदार्स मेजवानी. या बाय द वे सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवरात्री की हार्दिक हार्दिक शुभकामना आहे. मंदार मग दांडिया खेळायला कुठे जायचं? घरातच खेळू की दांडिया खेळायला कुठं जायचं? केम छो माझ्या दांडिया खेळणे आवे छे? मुझे नहीं आवे छे. मला येतच नाही खेळता दांडिया. मंदारला छान येतात. तो म्हणे त्याला प्राइज पण मिळालेला या दांडियामध्ये. कॉलेजमध्ये असताना तिचे शब्दांचा दांडिया माहित नाही अजून कधी तुम्हाला. शाब्दिक दांडिया लय खेळते ती. कोणालाही हरवू शकते. जगातली कुठलीही व्यक्ती पुढे बसली आणि तिथे जर शाब्दिक दांडिया चालू असेल तो पुढचा माणूस म्हणला माझं चुकलं. एवढं पुढचा माणूस म्हणणार माझं चुकलं. याचं काय ऐकू नका तुम्ही. तर आपण नवरात्रीतल्या दांडियांबद्दल बोलतोय. मंदार छान खेळतो, मला अजिबात येत नाही, तर मी मंदारला म्हणणार मी तुझं कौतुकच करत होतो. तू माझ्या दांडियाचं कौतुक केलं, मी तुझं शाब्दिक दांडियाचं कौतुक केलं. खूप छान. थँक्यू मंदार. थँक्यूच म्हणेन आता मी तुला. काय आता कॅमेरा ठेवल्यानंतर माहित नाही काय होईल. बचाव. गप्प. तर हे झालेलं आहे. चेहऱ्यावर राग दिसतोय, हे गप्प. वड्यासारखी लाल दिसते. बघा मी किती सोजवळ हसरी आहे. बघा इथं आता रेडी रेडी. आलेला गॅस आहे. बंद करावा.
आणि ही आम्ही छानशी क्यूटशी अशी प्लेट आणलेली आहे हम्म. डीमार्ट वरून. त्यात आम्ही हे शिजवून घेतो. तुला गरमचाही आनंद मिळेल, थंडचाही आनंद मिळेल आता, कारण आताची 5 वडे गरम आहेत. मंदार आणखी लवकर. दो अनजाने अजनबी चले बांधने बंधन. वाव, खरं मी पहिल्यांदा होते. जेन्युइनली एक नंबर आहे, खरं भारी आहे. मी पहिल्यांदा म्हणलं पण मस्त केलं म्हणलं. थँक्स. बघू बघा शकता. तुम्ही बघू शकता, अजिबात वरचं नका बघू, आत न बघा, अजिबात तेल आत गेलेलं नाही. आणि तो बटाटा छान असा शिजला गेला, हम्म. व्यवस्थित छान तळले. पाककलेत तुला 100 पैकी 100. म्हणजे मला कळतच नाही की एखाद्याच्या हाताला अशी एवढी चव कशी काय असू शकते. नाही असू शकते, खरंय. इतकं भारी कोण करतं? मी. तर अशाच रेसिपी आणि आमच्या गमती जमती बघायला विसरू नका मणीच्या व्लॉग मध्ये. असं आणि आम्ही हे नक्की ट्राय करा, खरंच छान झालंय. एक नंबर आहे, नक्की ट्राय करा मी तुम्ही. पहिल्यांदा खाल्लंय, मस्त आहे. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू. मणीच्या व्लॉग मध्ये. बाय बाय. बाय.